ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप खोल विषयावर बोलणार आहोत, चेतना. हो, नमस्कार. चेतना म्हणजे नक्की काय, हा प्रश्नच खूप मोठा आहे. बरोबर. आपल्याकडे चेतना, विश्व आणि अस्तित्व यातून काही विचार आहेत आणि काय म्हणतात त्याला, आपला प्रयत्न आहे की या आधारावर चेतना म्हणजे काय आणि आपली जी जाणीव असते तिचा या मोठ्या चेतनेशी काय संबंध आहे हे जरा समजून घ्यायचंय. तर सुरुवात स्रोतातल्या मूळ प्रश्नानेच करूया. चेतना म्हणजे काय? एक साधं उत्तर दिलंय सुरुवातीला, हो, की जे अचेतन नाही ती चेतना. पण तेवढंच नाहीये. पुढे जास्त महत्वाचं सांगितलंय की चेतना हे विश्वाचं सृजनात्मक सत्व आहे. सृजनात्मक सत्व म्हणजे क्रिएटिव्ह एसेन्स. अगदी. म्हणजे तिच्याशिवाय काही नाही, विश्व नाही, उत्पत्ती नाही, जीवन नाही, प्रकाश सुद्धा नाही. म्हणजे असं की चेतना म्हणजे जे आहे ते सगळं, इतकं व्यापक. हो, इतकं मूलभूत. हे सृजनात्मक सत्व असणं खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ काय होतो की चेतना फक्त आहे असं नाही, तर तिच्यामुळेच सगळं काही होते, निर्माण होते. अच्छा, ती निर्मितीचं कारण आहे. हो, म्हणूनच म्हटलंय चेतना नाही तर निर्मिती नाही, सृष्टी नाही. हे वाक्य खूप वजनदार आहे. हे फक्त अस्तित्वाबद्दल नाही तर सक्रिय निर्मितीबद्दल आहे. जणू काही चेतना नसेल तर काही सुरूच होणार नाही. बरोबर, जणू काही पडदाच उघडणार नाही. ठीक आहे. हे झालं त्या मोठ्या व्यापक चेतनेबद्दल. पण मग आपण जी रोज अनुभवतो, म्हणजे मी आहे, ही जी जाणीव, आपली वैयक्तिक जाणीव, हो, तिचा या विराट चेतनेशी संबंध कसा लावलाय? कारण आपली जाणीव तर अशी मर्यादित वाटते ना. बरोबर. स्रोत म्हणतो की आपली जी ही वैयक्तिक जाणीव आहे तिचा त्या मूळ परमोच्च चेतनेशी खूप लांबचा संबंध आहे. लांबचा म्हणजे ती छेड नाहीये. नाही, ती त्या मूळ शुद्ध चेतनेचं खरं प्रतिबिंब नाहीये. उलट काय म्हणले बघा, मूळ चेतनेचे व्यक्तिरूप आरशामध्ये पडलेलं धूसर असे प्रतिबिंब आहे. आणि पुढे कंसात कधी धूसर तर कधी विरूप. धूसर आणि विरूप म्हणजे अस्पष्ट आणि कधी-कधी तर बिघडलेलं, जसं वाकड्या आरशात दिसतं तसं. अगदी तसंच. म्हणजे आपली जाणीव ही त्या मूळ सत्याचं एक लिमिटेड किंवा डिस्टॉर्टेड व्हर्जन आहे असं म्हणता येईल. हां, पण हे असं धूसर किंवा विरूप का होतं प्रतिबिंब? म्हणजे आपल्या जाणीवेत हे बदल कशामुळे येतात? याचं कारण विरूपीकरण असं दिलंय. गंमत म्हणजे स्रोत सांगतो की मूळ चेतना तर सगळीकडे सारखीच आहे. अच्छा, मूळ चेतना एकच आहे. हो, तिच्यात स्वतःमध्ये काही भेद नाहीत. पण आपल्याला जे भेद जाणवतात, म्हणजे माझ्यातली जाणीव वेगळी, तुमच्यातली वेगळी, किंवा हे सगळं वेगळे पण जे दिसतं, हो, ते सगळं ह्या विरूपीकरणामुळे आहे. आरसा जर स्वच्छ नसेल किंवा तो जर वाकडा असेल तर आपलं प्रतिबिंब कसं वेगळं दिसतं. बरोबर. तसंच काहीसं आपल्या मर्यादा, आपला अहंकार, आपली संकुचित दृष्टी, या सगळ्यांमुळे ती मूळ एकसंध चेतना आपल्याला वेगळी, तुकड्यांमध्ये किंवा मर्यादित वाटते. म्हणून ती धूसर किंवा विरूप वाटते. खरंच विचार करण्यासारखं आहे की आपण जे मी म्हणून अनुभवतोय ते मूळ नाहीये, तर त्याचं एक बदललेलं रूप आहे. मग प्रश्न येतो की या धूसर प्रतिबिंबाच्या पलीकडे जाता येतं का? त्या मूळ खऱ्या चेतनेपर्यंत पोचता येतं? हो, आणि गंमत म्हणजे या प्रतिबिंबाच्या कल्पनेतच उत्तर पण दडलंय. स्रोत असं सुचवतो की ह्याच प्रतिबिंबाला आधार बनवून त्याच्या उगमाकडे हळूहळू मागे गेलं तर मूळ चेतनेपर्यंत पोचता येऊ शकतो. हो, तिच्या संपर्कात येऊ शकतो. पण हे कसं? पुस्तकात वाचून नाही. मग कसं? स्रोत एकदम स्पष्ट सांगतो, व्यक्ती ह्या साऱ्या गोष्टी फक्त अनुभवानेच जाणू शकते. हे फक्त डोक्याने समजून घ्यायचं नाहीये. अच्छा, म्हणजे ही प्रत्यक्ष अनुभूतीची गोष्ट आहे, इंटेलेक्च्युअल नाही. अगदी प्रत्यक्ष अनुभव. आणि समजा तसा अनुभव आला त्या सत्यचेतनेचा, तर काय जाणवतं? तेव्हा हेच लक्षात येतं की ती सर्वत्र सारखीच आहे. आपण जे वेगळेपण मानतो ना, मी वेगळा, तुम्ही वेगळे, जग वेगळं, हे सगळे भेद फक्त वरवरचे आहेत, त्या विरूपीकरणामुळे आहेत.
म्हणजे अनुभवात ते भेद गळून पडतात. हो, ते डिस्टॉर्शन निघून जातं आणि एकसंध अखंड सत्य जाणवतं. तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय काढायचा? म्हणजे थोडक्यात काय? थोडक्यात म्हणजे 2 गोष्टी आहेत. एकीकडे ती प्रचंड मोठी, मूलभूत, सृजनात्मक चेतना, जी सगळीकडे आहे आणि एकच आहे. आणि दुसरीकडे आपली मर्यादित, अनेकदा आपल्याला वाटते तशी बिघडलेली वैयक्तिक जाणीव, जी त्या मूळ सत्याचं फक्त एक अस्पष्ट, बदललेलं प्रतिबिंब आहे. म्हणजे मूळ स्रोत आणि त्याचे एक डिस्टॉर्टेड प्रतिबिंब, असं काहीसं. बरोबर. आणि हा प्रतिबिंबापासून मूळ सत्याकडे जायचा मार्ग हा तर्काचा किंवा विचाराचा नाही, तर तो प्रत्यक्ष अनुभवाचा आहे. अगदी बरोबर, अनुभवाचा मार्ग. ठीक आहे. म्हणजे चेतना हे विश्वाचं निर्मितीक्षम सार आणि आपली जाणीव त्याचे एक अंधुक प्रतिबिंब. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.